नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी योगिता पाटील तुमचं सर्वांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करते. आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 यामधील दुसरा लेसन तो म्हणजे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा बघत आहोत. यामध्ये आज आपण बघणार आहोत सेल डिव्हिजन अँड एसेन्शियल लाईफ प्रोसेस. सेल डिव्हिजन ही जी आहे ही काय आहे? ॲन एसेन्शियल लाईफ प्रोसेस. हे बघण्या अगोदर आपण काही पान नंबर 17वर क्वेश्चन दिलेले आहेत ते बघू आपण. कॅन यू रिकॉलमध्ये पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स टू द सेल्स ऑफ इंज्युअर्ड टिश्यू. म्हणजे जिथे इंजुरी झालेली असते त्या ठिकाणच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्याबद्दल काय घडतं. म्हणजेच आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ज्या टिश्यू आहे तिथल्या ज्या पेशी आहे त्यांचं काय होतं. आफ्टर इंजुरी द सेल्स अँड टिश्यूज आर नॉट एबल टू परफॉर्म द रेग्युलर फंक्शन इमिजिएटली. इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इंजुरी झाल्यानंतर तिथल्या ज्या टिश्यू आहेत आणि सेल्स आहेत ह्या त्यांचं फंक्शन पार पाडू शकत नाही इमिजिएटली, म्हणजे लगेच. ॲट द साईट ऑफ इंजुरी the blood capillaries rupture and the area get inflamed. Many cells are damaged. The pain receptor nerves induce pain. म्हणजे ज्या ठिकाणी इंजुरी झालेली असते त्या ठिकाणच्या ज्या ब्लड कॅपिलरीज असतात त्या रप्चर होतात, म्हणजे तुटतात. आणि तो जो एरिया आहे तिथे लालसरपणा येतो आणि तो दुखायला सुरुवात होतो. त्याच्यानंतर ज्या सेल्स आहेत त्या डॅमेज झाल्यामुळे तिथल्या ज्या पेन रिसेप्टर नर्व्स आहेत त्यांच्यामध्ये वेदना व्हायला सुरुवात होते. म्हणजेच त्या ज्या पेन रिसेप्टर आहे दुखावल्या जातात आणि ती आपली जी जखम असते ती दुखत असते. दुसरा क्वेश्चन बघा, वेदर न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड. म्हणजे जेव्हा जखम होते त्या ठिकाणी ती जखम बरी होत असताना सेल्स तयार होतात का. बघा, ॲज द वुंड हिल्स देअर इज अ स्कॅब डेव्हलप. म्हणजे जेव्हा ती जखम बरी होत असते त्या ठिकाणी स्कॅब येतो, म्हणजे खपली येते. द सेल्स सराउंडिंग द वुंड स्टार्ट डिवायडिंग रॅपिडली अँड द सेल्स लॉस्ट इन द इंजुरी आर रिस्टोर बॅक. जे इंजुरीच्या ठिकाणी ज्या सेल्स असतात ज्या लॉस झालेल्या असतात त्या पुन्हा तयार व्हायला सुरुवात होते, कारण तिथे काय होत असतं? सेल डिव्हिजन. इन दिस वे न्यू सेल्स आर फॉर्म बाय सेल डिव्हिजन टू हील द वुंड. तुमच्या लक्षात आलं असेल आता हे की वुंड हिलिंग जे आहे हे कशा पद्धतीने होत असतं. पुढचा क्वेश्चन आहे बघा, तिसरा, Do the plants get injured when do we pluck the flowers and how are those wounds healed. म्हणजे आपण जेव्हा फुलं तोडत असतो तेव्हा वनस्पतींना जखमा होतात का हा प्रश्न विचारला आहे, आणि त्या जखमा कशा भरून निघतात. इट वॉज थॉट दॅट प्लांट्स डू नॉट हॅव नर्वस सिस्टीम, सो दे डू नॉट हॅव एनी सेन्सेशन. म्हणजे प्लांटमध्ये नर्वस सिस्टीम नसते त्यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारचं सेन्सेशन नसतं. बट रिसेंट डिस्कवरीज हॅव प्रूव्ह दॅट प्लांट ऑल्सो हॅव सेन्सेशन. आत्ताची जी डिस्कवरी झालेली आहे त्यानुसार असं मानण्यात येतं की प्लांटला सुद्धा सेन्सेशन आहे. द टिश्यू दॅट आर लॉस्ट गेट रिस्टोर्ड बाय सेल डिव्हिजन. म्हणजे ज्या टिश्यू आहेत ज्या रप्चर झाल्या आहेत किंवा खराब झाल्या आहेत तर त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होत असतं आणि पुन्हा सेल्स नव्याने तयार होतात. पुढचा क्वेश्चन आहे बघा, हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर. डज द नंबर ऑफ सेल्स इन देअर बॉडी इन्क्रीज, इफ यस हाऊ. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्यांची ग्रोथ कशी होते आणि त्यांच्या बॉडीमध्ये सेल्स बाबतीत
काय घडतं आणि जर घडत असेल तर कशा पद्धतीने. एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रो ड्यू टू द इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल्स इन देअर बॉडी. कोणताही ऑर्गॅनिझम जो आहे त्याची ग्रोथ का होते, कारण त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सचा नंबर हा वाढत असतो, म्हणजे सेल्स ह्या वाढत असतात. द सेल डिव्हाइड रेग्युलरली, म्हणजे ज्या सेल्स असतात त्यांचं डिव्हिजन हे रेग्युलरली होत असतं. अँड ॲड न्यू सेल्स विच आर एसेन्शियल फॉर ग्रोथ, म्हणजे सेल डिव्हिजन होत राहतं आणि त्यामुळे नवीन सेल्स ह्या डेव्हलप होत असतात आणि त्यामुळे ग्रोथ होत असते. द सेल डिव्हिजन इज दस नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी अँड ऑल्सो फॉर रिजनरेशन अँड रिपेअर ऑफ द टिश्यू. म्हणजे सेल डिव्हिजन जे आहे त्यामुळे बॉडीची ग्रोथ होत असते आणि त्याचबरोबर रिजनरेशनसुद्धा होत असतं आणि टिश्यू ह्यासुद्धा रिपेअर होत असतात. पुढचा 5वा क्वेश्चन बघा. हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसिस इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ द सेम स्पेसिस. म्हणजे ज्याचा अर्थ की लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून दुसरा जो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकाच प्रजातीचा तो कसा निर्माण होतो. पुन्हा लक्षात घ्या प्रश्न. हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसिस इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ द सेम स्पेसिस. तुम्हाला माहितीच आहे आता की सेल डिव्हिजन होतं, बरोबर, आणि ड्यू टू रिप्रोडक्शन द न्यू इंडिव्हिज्युअल इज फॉर्म फ्रॉम द एक्झिस्टिंग वन. इथे लक्षात घ्यायचं आहे की नवीन जो इंडिव्हिज्युअल तयार होतो तर तो कोणापासून तयार होतो, पहिला जो असतो त्यापासून, म्हणजे एक्झिस्टिंग वनपासून. रिप्रोडक्शन कॅन बी असेक्शुअल ऑर सेक्शुअल. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन there is a process that is known as a mitosis. This cell division helps in forming new individual. म्हणजे सेल डिव्हिजन जे आहे त्यामुळे नवीन इंडिव्हिज्युअल हा होत असतो. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन गमिट्स आर फॉर्म बाय रिप्रोडक्शन, म्हणजेच की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गमिट्स तयार होत असतात. तर हे कसे तयार होतात, बाय रिड्युसिंग डिव्हिजन called as a meiosis. Due to chromosome, gene and DNA, the new individual of a species becomes similar to existing species. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे सिग्निफिकन्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन याचं महत्त्व काय. अ न्यू ऑर्गॅनिझम इज क्रिएटेड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. लक्षात घ्या की नवीन ऑर्गॅनिझम हा तयार होतो, पण कोणापासून, एक्झिस्टिंग वनपासून. म्हणजे पहिला जो असेल सजीव त्याच्यापासून नवीन सजीवाची निर्मिती होते. पुढचं आहे बघा. ग्रोथ ऑफ अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांची ग्रोथ होत असते, त्यांच्या बॉडीची ग्रोथ होत असते. रिस्टोरेशन ऑफ इंज्युअर अँड इमॅसिएटेड बॉडी. इथे काय होत असतं, रिस्टोरेशन. रिस्टोरेशन म्हणजे काय की आपल्या शरीराची जी झीज होते ती भरून निघते. इथे लक्षात घ्यायचं आहे, हे म्हणजे झीज ही भरून निघत असते. आता आपल्याला बघायचं आहे की सेल डिव्हिजन हे जे आहे हे किती टाईपने होतं. तर सेल डिव्हिजन जे आहे ते 2 टाईपने होत असतं. पहिलं आहे मायटॉसिस आणि दुसरं आहे मिओसिस. आपण पुढच्या पिरियडमध्ये मायटॉसिस आणि मिओसिस हे डिटेल अभ्यासणार आहोत, पण याच्या अगोदर आपल्याला काय बघायचं आहे, इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ मायटॉसिस अँड मिओसिस. आपण पहिले मायटॉसिसचे बघू आणि मग मिओसिसचे बघू. पहिलं बघा मायटॉसिसमध्ये, दिस मायटॉसिस ऑकर इन सोमॅटिक सेल अँड दिस सेल्स आर प्रेझेंट इन स्टेम सेल्स. म्हणून पुन्हा लक्षात घ्या, दिस मायटॉसिस occur in somatic cells and in stem cells. मायटॉसिस जे आहे इट टेक्स प्लेस इन 2 स्टेजेस. आता मायटॉसिसच्या 2 स्टेजेस असतात.
त्याच्यामध्ये पहिली स्टेज आहे कॅरिओकायनेसिस, त्यालाच म्हणतात डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आणि पुढचं आहे सायटोकायनेसिस, त्याच्यामध्ये होतं की सायटोप्लाझम जे आहे त्याचं डिव्हिजन होत असतं. पुढचं आहे बघा कॅरिओकायनेसिसमध्ये इट टेक्स प्लेस इन 4 स्टेज, हे 4 स्टेजेसमध्ये होत असतं. इट इज फॉलोड बाय सायटोकायनेसिस. त्याच्यानंतर क्रोमोझोम नंबर डज नॉट चेंज इन मायटोसिस. मायटोसिसमध्ये क्रोमोझोम नंबर हे चेंज होत नाही. मदर सेल गिव्ज राईज टू 2 डॉटर सेल्स. इथे तुमच्या हे लक्षात आलंच असेल. हे काय आहे इम्पॉर्टंट फीचर्स कोणाचे, मायटोसिसचे. त्याचप्रमाणे मिओसिसचे सुद्धा आहे इम्पॉर्टंट फीचर्स, आपण ते नंतर बघू. त्या अगोदर बघा तुम्हाला एक डायग्रॅम दिलेली पुस्तकामध्ये, कॅन यू रिकॉलमध्ये पॅन नंबर 18वर. तर ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम आहे ऑर्गनायझेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम जे आहे त्याचं ऑर्गनायझेशन आहे. तिथे तुम्हाला रिकामे बॉक्स पण दिलेले आहेत बघा. त्या बॉक्समध्ये जो तुम्हाला दिलेला क्रोमोझोम आहे त्याच्या पार्टची नावं लिहायची आहे. तर वरच्या साईडला जे क्रोमोझोमचे आर्म दिसत आहेत तर ते 2 आर्म्स आहेत, म्हणून मग त्याला म्हणायचं आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. वरचा जो आहे त्याला पी आर्म म्हणतात, सेंटरला जो गोल आहे त्याला सेंट्रोमर म्हणतात, आणि खालचा जो आर्म आहे शेवटचा त्याला क्यू आर्म म्हणतात. आणि थ्रेडसारखं जे स्ट्रक्चर आहे ते आहे DNA. तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे बघा, व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम, गिव्ह इट्स नेम्स इन द ॲडजस्टंट फिगर. तुम्हाला क्रोमोझोमचा शेप विचारला आहे आणि त्या चौकोनी बॉक्समध्ये नावसुद्धा विचारलेलं आहे. एक्झाममध्ये ही डायग्रॅम येते बऱ्याच वेळा आणि त्या चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं नाव लिहायचं असतं. मी तुम्हाला आताच सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नावं लिहू शकतात. आता हा जो क्रोमोझोम आहे, दिस क्रोमोझोम्स आर सीन ओनली ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन होतं तेव्हाच हा क्रोमोझोम आपल्याला दिसतो. क्रोमोझोम्स आर रॉड शेप अँड हॅज अ प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन ऑर सेंट्रोमर. म्हणजे क्रोमोझोम हा जो आहे हा रॉड शेप असेल आणि सेंटरला एक असा गोल भाग आहे त्याला सेंट्रोमर म्हणतात. द आर्म्स ऑफ क्रोमोझोम सीन टू बी अटॅच ॲट द सेंट्रोमर. ते जे 2 आर्म आहे तर ते सेंट्रोमरला जोडलेले आहेत. डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमर अँड द लेंथ ऑफ द आर्म ऑफ द क्रोमोझोम्स देअर आर 4 टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स. आपण 9वीला हे शिकलो आहोत की सेंट्रोमरची पोझिशन कुठे आहे आणि लेंथ कोणाची, आर्मची, क्रोमोझोमच्या आर्मची लेंथ किती आहे याच्यानुसार क्रोमोझोमचे 4 टाईप पडतात. आपण ते शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे मेटॅसेंट्रिक, दुसरा आहे सब मेटॅसेंट्रिक, नंतर ॲक्रोसेंट्रिक आहे आणि टिलोसेंट्रिक. हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला डिटेल्स सांगणार नाही. तुम्हाला जर अडचण असेल तर 9वीच्या पुस्तकामध्ये हे पाहायचं आहे. तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे वहीमध्ये, तिथे नावंही द्यायची आहेत. आज आपण इथे थांबणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी हे वाचायचं आहे आणि दिलेला जो होमवर्क आहे तो वहीमध्ये सोडवायचा आहे.